नमस्कार, मी विशाल परदेशी। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। नागरिकही त्यांच्या पातळीवर कोरोनाला रोखण्याकरता शक्य तितका उपाययोजना करतात। सगळं काय जे काही करता येईल ते सगळं केलं जात आहे। सर्वांनाच कोरोनाचा मुकाबला करायचा आहे, पण त्यासाठी नेमकं काय करावं आणि काय करू नये याची माहिती प्रेक्षकांना मिळावी यासाठी आज आपण साथी सेहत संस्थेचे समन्वयक डॉक्टर अनंत फडके यांच्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर फडके, आपलं या चर्चेमध्ये स्वागत। डॉक्टर फडके, मला प्रामुख्याने याच्यात सगळं विचारायचं आहे की एकतर प्रत्येकाच्या मनात या कोरोना संसर्गाबद्दलची एवढी मोठी भीती आहे की जो तो घाबरलेला आहे आणि त्यात सोशल मीडियावरच्या अफवांवरती देखील तो विश्वास ठेवताना दिसतोय आणि त्यातनं आणखीन घबराट आहे प्रत्येकाच्या मनात। पण तरी साधा खोकला जरी झाला तरी आपण रुग्णालयाकडे धाव घेताना दिसतोय। पहिले तर जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला झालेला हे जेव्हा लक्षात येतं तर काय स्टेप्सने आपण पुढे जायला हवं? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की खरंच ही साथ फार वेगाने पसरण्याची शक्यता आहे। पण सगळ्यांना माहिती आहे आता की त्याच्यामध्ये दगावणाऱ्याचं प्रमाण खूप कमी आहे। त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही, परंतु काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण काळजी करण्याजोगीच परिस्थिती आहे। आणि म्हणून सरकारने जे आता वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बातमीत मला सांगितल्यात त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। कारण ताक फुंकून प्यायला पाहिजे। कदाचित ही साथ काही फार वेगाने पसरेल आणि वेगाने पसरली तर जे आपल्याला इटलीमध्ये बघायला मिळतं त्या पद्धतीची परिस्थिती भारतामध्ये येऊ शकते। ते टाळायची असेल तर हे सगळं सामाजिक सरमिसळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर बंद करायला पाहिजे। आपण त्याकडे नंतर येऊया, पण तुम्ही जी सुरुवात केली त्याच्यापासून मी आता परत सुरुवात करतो की कोरोना जो काही चीनमधला अनुभव आहे त्याच्यातून असं दिसतं की 90% पेशंटला कोरडा खोकला आणि ताप येतो। अगदी 5% पेशंटना सर्दी होते। त्याच्यामुळे सर्दी हे त्याचं मुख्य लक्षण नाही आहे। आणि विशेषतः ज्या लोकांना नेहमीच सर्दी होते, आता माझ्यासारखं अनेक लोकांना ॲलर्जिक सर्दीचा खूप त्रास होतो। मधून हवा बदलली केलं की नाकाला फटाफट खूप शिंका येणं हे ॲलर्जिक सर्दीचं लक्षण आहे। आणि ॲलर्जिक सर्दी जर असेल, प्रचंड शिंका आल्या ज्या आपल्याला नेहमीच येतात, त्या व्यक्तीला माहीत असतं, तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही आहे। आणि मात्र कोरडा खोकला आणि ताप ही जर लक्षणं एकत्र आली किंवा नुसता कोरडा खोकला जरी आला आणि नुसता ताप जरी आला तरी आपल्या घरी न बसता आपल्या जवळच्या डॉक्टरना भेटा। मग ते डॉक्टर, कारण आता मी हे सगळे मुद्दे सांगणं सोपं नाही आणि तुमच्या लक्षातही राहणार नाही, तर ते डॉक्टर तुमच्या वेगवेगळ्या प्रकारे छाननी करतील, निरनिराळे प्रश्न विचारतील। कुठली तपासणी करणार नाहीत, पण प्रश्न विचारून छाननी करता येते। आणि त्याच्या आधारे त्याने जर असा संशय आला की तुम्हाला कदाचित कोरोनाची साथ विषाणूची लागण झाली असेल तर ते तुम्हाला सरकारी केंद्रामध्ये पाठवतील। म्हणजे पुण्यामध्ये आता नायडूमध्ये पाठवतात। नायडूमध्ये गेल्यानंतर सुद्धा परत तिथे तेच प्रश्न नीट खोलून विचारतात आणि एकंदर असं बघतात की तुम्हाला शक्यता कितपत आहे आणि मगच ते चाचणी करतात। सगळ्यांची चाचणी करत नाहीत। त्याच्यामुळे नायडूमध्ये लांब रांगा लावायच्या आणि माझी चाचणी केली नाही म्हणून परत यायचं निराश होऊन, असं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण पहिले स्वतःचा विचार करायला पाहिजे, मग आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि मग नायडूसारख्या सरकारी रुग्णालयात जाऊन त्याचं काय जे असेल सरकारी डॉक्टर जे सांगतील ते करायला पाहिजे। तर हे आपल्याला करायला पाहिजे। मग घाबरायचं काही कारण नाही आहे। आणि परत सांगतो की जरी काही कोणाला झाला कोरोना तरी त्यातले 95% 98% लोक हे बरे होतात। डॉक्टर, कोरोनावर हमखास उपचार हा शोधला जातोय का? तो कुठे उपलब्ध होणार? कारण ठिकठिकाणून याबद्दलचे दावे केले जात आहेत की औषध शोधण्यात आलंय म्हणून। हे कितपत खरं आहे? यात तथ्य आहे का? नाही, हे अगदी खरं आहे की कोरोनाचे विषाणू मारायला जगात कोणाकडे सुद्धा औषध नाही। आणि त्याच्यामुळे कुठलीही पॅथी कुठलंही काही कोणी जर दावा करत असेल की बा आम्ही काहीतरी औषध शोधले ते ठार खोटं आहे। कारण ते औषध शोधायला वेळ लागतो आणि त्याच्या चाचण्यासुद्धा कराव्या लागतात। आज औषध शोधलं आणि उद्या लगेच ते वापरलं सगळ्या लोकांसाठी बाजारात नाही आणता येत। जी काही औषधं आता निघतील त्याची चांगली अनेक पेशंटवर तपासणी करून चाचणी करून ते खरोखर परिणामकारक आहे ना आणि मुख्य म्हणजे त्याचे काही वाईट परिणाम नाहीत ना, किती आहेत हे सगळं बघायला 6 महिने वर्षभर सहज लागतात। तर अजिबात कुठलंच पण उपचार नाही तसा अर्थ होत नाही। साधा ताप आला की आपण तापाच्या पॅरासिटामॉलच्या गोळ्या देतो। कोरडा खोकला असेल तर कोरड्या खोकल्यावर गोळ्या देतो। हॉस्पिटलमध्ये वेगळ्या प्रकारची औषधं ज्याच्यामुळे तुम्हाला आराम पडेल, अगदीच गरज लागली तर ऑक्सिजन दिला जातो आणि शेवटी गरज पडली तर तुम्हाला व्हेंटिलेटरसुद्धा ठेवलं जातं। हे सुद्धा उपचाराचाच भाग आहे ना। फक्त विषाणू मारायला कोणतंही औषध नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या औषधाच्या मागे लागून वेळ वाया घालू नका असं आमचं म्हणणं आहे। तुमच्या सोसायटीत परदेशवारी करून आलेली व्यक्ती जी असते म्हणजे ती जर आली आहे
तर अशा वेळी कोणाला कळवायला हवं? आणि दुसरं की बऱ्याच वेळेस लोकांच्या मनात हा एक प्रश्न आहे जो मला आपल्यालाही विचारायचा आहे की संपर्काचा विषय. कुणी म्हणतं की त्या लोकांच्या संपर्कात आलं म्हणून हा आजार झालेला आहे, हे समोर आलेलंच आहे. पण काहींना असं देखील वाटतंय की हा हवेतनं देखील संसर्ग होऊ शकतो. याबद्दल काय आपण प्रबोधन करा? नाही नाही, हवेतून अजिबात संसर्ग होत नाहीत. हे जे विषाणू असतात ते लगेच खाली जमिनीवर पडतात आणि जे पसरतात ते आपल्या ज्या श्वासमार्गातून खोकताना जे तुषार बाहेर पडतात, श्वासमार्गातले, थुंकीतले नाही, श्वासमार्गातले, हा श्वासमार्गाचा आजार आहे. हा तोंडाचा आणि जिभेचा आणि अन्नमार्गाचा नाही आहे. त्यामुळे खोकल्यातून जे तुषार बाहेर पडतात, जर कोणी खोकलं बाहेर, तोंडावर रुमाल घेतला नाही, खरं म्हणजे रुमाल घेण्याच्या ऐवजी आम्ही असं म्हणतो असं खोका, म्हणजे मग ते बाही जी असते त्या बाहीवर ते विषाणू पडतात, तिथे ते वाळतात आणि ते नंतर मरतील. असं तुम्ही जर खोकला तर तुमच्या हातामध्ये ते विषाणू जाऊ शकतात आणि मग ते हात स्वच्छ तुम्ही धुवाल दरवेळेस, अशातलाही भाग नाही आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट अशी की घनिष्ठ संपर्क आला म्हणजे 1 मीटरच्या आत आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त इतका वेळ जर आपण एखाद्या माणसाबरोबर असलो आणि जो तो खोकत असला की त्याला विषाणू जर संसर्ग झाला असेल तरच आपल्याला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही ट्रेनच्या प्रवासात आहात, बसच्या प्रवासामध्ये आहात, एकत्र कुठे बसलेला आहात, सिनेमा थिएटरमध्ये आहात, शाळा कॉलेजमध्ये आहात आणि म्हणून जिथे मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र राहतात, बसतात खूप वेळ, अशा ठिकाणीच तुम्हाला संपर्क आला, घनिष्ठ संपर्क आला. जरी तुम्ही ऑफिसमध्ये बसला आणि 3 फुटाचं 4 फुटाचं अंतर ठेवलं आणि कोणाला खोकला ज्याला असेल त्याला घरी पाठवलं, खोकला ताप असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याकडे हे कमी आहे, धोका कमी आहे. पण काही पेशंट असे असतात की ज्यांना खोकला नसताना सुद्धा ते विषाणू बाहेर सोडतात. त्या लोकांचा दोष नसतो. म्हणजे एकंदर लक्षात घ्या, मुख्य जो प्रसार आहे तो खोकलाचे तुषारामार्फत आहे आणि मग ते तुमच्या नाकात डायरेक्ट जातील किंवा शेजारी पाजारी पडलेले तुमच्या हाताला लागतील आणि नाकात जातील. पण काही पेशंट असे आहेत की त्यांना ताप यायच्या आधीच ते विषाणू पसरवतात. त्यांच्या श्वासामधूनही थोडेसे विषाणू इकडे तिकडे अगदी थोड्या प्रमाणात जातात. आता मी बोलताना माझ्या नाकातून जो काही श्वास बाहेर पडतोय त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे, जर मला आजारी असेल, मी अजून मला ताप सुरू झालेला नाही, मला खोकला सुरू झाला नाही, तरी सुद्धा माझे विषाणू बाहेर पडू शकतात, अशी शक्यता आहे. आणि अशी शक्यता असल्यामुळे सगळं हे बंद चाललेलं आहे की शाळा बंद करा, कॉलेज बंद करा, बरीचशी दुकानं बंद करा. हे करण्याचा हेतू हाच आहे की जे काही रुग्ण अजून त्यांना ताप आलेला नाही आहे, अजून त्यांचा खोकला सुरू झाला नाही, असे सुद्धा थोडे रुग्ण आहेत, पण त्यांच्यामधून जे विषाणू बाहेर पडतात ते अनेकांना होऊ शकतात. आणि म्हणून जरा जादा प्रिकॉशन म्हणूनच आपल्याला हे सगळे बंधनं पाळली पाहिजेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुमच्या सोसायटीमध्ये जरी कुठला एखादा रुग्ण आला तर लगेच त्याला वाळीत टाकणं, त्याला दोष देणं, शेजारी एखादा रुग्ण असला तर तुम्हाला अजिबात धोका नाहीये. तुम्ही त्याच्या खोलीत जाऊन बसलात तर तुम्हाला धोका आहे. त्याच्यामुळे कोणालाही प्लीज वाळीत टाकू नका. जे पुण्यामध्ये एका ठिकाणी झालं ते अतिशय लांछनास्पद आहे आणि त्याची गरज नाही. मुख्य म्हणजे ते वाळीत टाकणं हे पूर्णपणे वाईट आहे. परंतु असा काही, किंवा लोक आता स्कूटर चालवताना मास्क घालतात, बरोबर, रस्त्यात फिरताना मास्क घालतात, तर त्यांची भीती मला समजू शकते. पण त्याचा काय उपयोग, बसमध्ये असला, मुंबईच्या लोकलमध्ये असला तर मात्र मास्क घालाय. खरं म्हणजे मास्क हा जो प्रकार आहे तो फक्त पेशंट्स, कारण पेशंटच्या नाकातून, त्याच्या खोकल्यातून, शिंकेतून हजारो विषाणू बाहेर पडतात. तर त्याच्यापासून इतरांना जाऊ नये म्हणून आपण मास्क लावा, असं खोका किंवा चांगलं रुमाल बांधा, हे आपण सगळं, मुख्यतः मास्क हे आपण पेशंटला सांगतो. आणि जे कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, त्यांना जर आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं असेल तर त्यांना खास जे वैद्यकीय मास्क मिळतात, महागडे असतात, ते त्यांच्यासाठी राखीव केले पाहिजे. त्यामुळे आपण ते मास्क घेऊन उगीच ते वाया घालवणं हे काही बरोबर नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे असं नाही पसरत. तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या भागामध्ये, तुमच्या आळीमध्ये कोणी रुग्ण आला किंवा सस्पेक्टेड असला की लगेच तुम्ही त्याच्यापासून भयंकर दूर राहायचं आणि त्याच्याशी असं नका करू. नाही, पण मग काय, मग जेव्हा तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती लक्षणं आहेत किंवा तो परदेशवारी करून आलेला आहे, जर तशी लक्षणं तुम्हाला जाणवत आहेत तर आपण त्याला दुरून सल्ला देऊ शकतो. पण अशा वेळी तो जर जात नाहीये भीतीने तर आपण कोणाशी संपर्क केला पाहिजे, कोणाला सांगितलं पाहिजे? नाही, एक तर काय माहिती का, आपल्याला हे कळतच नाही, ते त्या पेशंटलाच माहीत असतं. आणि आता काय झालंय भारतामध्ये की आता येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ते विमानतळावरच काही प्रश्न विचारतात आणि त्या सगळ्यांचा त्यांनी डेटा ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे जिथे त्यांना शंका येईल तिथे ते लोकांना मागे लागलेले आहेत. त्याच्यामुळे आज आपल्याला नागरिकांनी असं काहीतरी प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे की ते परदेशीतून आलेल्या नागरिकांमुळे आपल्याला काही ते मोठा धोका आहे, हे मला वाटतं आपला हा फार मोठा, असं म्हणजे तुमच्यासुद्धा आत्तापर्यंतच्या, माझ्या तर पाहण्यात गेल्या दिवसामध्ये, एवढा मी कोथरूडमध्ये राहतो, इतके लोक येतात, एक सुद्धा माणूस सापडलेला नाही की जो मला माहिती आहे आणि जो डॉक्टरकडे गेलेला नाही आहे.
असं नाही होते. मला काय वाटतंय की आपण सामान्य नागरिकांनी घ्यायची काळजी अशी की आता आपण ज्याला आपण पुढची टप्पा म्हणतो साथीचा, की ज्याला इंग्लिशमध्ये कम्युनिटी स्प्रेड असं म्हणतात, म्हणजे परस्पर एकमेकांमध्ये पसरणं, या स्टेजला आपण बहुधा आत शिरणार आहोत. येत्या काही दिवसामध्ये अशी भीती वाटते की येत्या काही दिवसामध्ये ज्याचा ट्रॅव्हलशी काही संबंध नाही असं सामान्य नागरिकांमध्ये हा पसरायला लागेल आणि तो धोका जास्त अवघड आहे, तो झेलणं जास्त अवघड आहे. त्याच्यावर मुख्य फोकस केलं पाहिजे. आपण परदेशातून येणाऱ्या लोकांवर फोकस करणं हे सरकार काम करतं आहे. त्यात मला वाटतं की आता आपल्याला ते करण्याची काही फारशी गरज नाही. मुख्य म्हणजे आपण स्वतःला शक्यतो गरज नसताना घराच्या बाहेर पडू नका, म्हणजे ग्रुपमध्ये जाऊ नका. सकाळी फिरायला जायला काहीच हरकत नाही, किंवा आपण जाऊन बाजारात काही घेतलं, गरज पडली तर जाऊन पटकन घरी यावं. परंतु हे जर आपण पाळलं, हे जर आपण येते काही दिवस पाळलं, तर मला वाटतं की आपण ही साथ रोखण्यामध्ये सरकारला मदत करू शकू. बरं डॉक्टर, आपल्या बरोबर काही ज्यांच्या हातावर काही प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर, ज्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. पुण्यावरून एक मिलिंद जाधव म्हणून आहेत आपले प्रेक्षक, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे. मिलिंद जाधव बोला. हा सर, डॉक्टर सर, माझी मिसेस आहे लोकांची तर कामाला जाते स्वयंपाकाला, तर तिने काय खबरदारी घ्यावी? हॅलो. आयडियल म्हणजे खरं त्यांना सुट्टी द्यायला पाहिजे. आम्ही आमच्या मोलकणीला आज उद्यापासून सुट्टी देणार आहोत. हॅलो. हा पण डॉक्टर, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे ना, की ज्यांचं जगणंच मुळात म्हणजे हातावरती आहे, ते काम करतील तर त्यांना रोजगार मिळणार आहे. हो हो. हा, त्या अनुषंगाने, कारण त्यांचा प्रश्न तिथे आपण कनेक्ट करूया. या प्रश्नाला सोपं उत्तर नाहीये. बरोबर आहे, या प्रश्नाला सोपं उत्तर नाहीये. म्हणजे चीन, साऊथ कोरिया, सिंगापूर या देशांनी, तायवान या देशांनी जो काही या साथीवर थोडंसं नियंत्रण मिळवलेलं आहे, तिथला समाज आणि आपला समाज खूप वेगळा आहे. आपल्याकडे 90% लोक हे असंघटित क्षेत्रात काम करतात आणि मोठे निम्मे अधिक लोक रोजच्या रोज मजुरीवर जगतात. ते फार अवघड आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे खरं सर्व मालक लोकांनी असा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या स्टाफला एक आठवडाभर सुट्टी द्यावी, पेड लिव्ह द्यावी, तरच खरं म्हणजे आपल्याला काहीतरी साथ. आपण सणावारीच्या काळामध्ये, दिवाळीमध्ये नाही का सुट्टी देत, तर करायला पाहिजे, कारण त्याच्यातून आपलाच देश समाजामधला आजार पसरायचं बंद होईल. आम्ही आमच्या मोलकणीला उद्यापासून सुट्टी देणार आहोत. डॉक्टर, परदेशवारी करून आलेल्या व्यक्तीनं जावं लागलंच तर हे आपण जी काळजी घेतो, तर डॉक्टर, परदेशवारी करून आलेल्या व्यक्तीनं तपासणीसाठी कुठे जायला हवं? नाही, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. जे कोणी आपल्या घरामधून बाहेरून येईल, पहिली गोष्ट म्हणजे त्याला म्हणायचं, प्लीज बेसिनवर जाऊन स्वच्छ 20 सेकंद हात धुवा. ते कसे धुवायचे तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. 20 सेकंद हात धुण्याचा अर्थ असा नाही की 20 सेकंद नळ चालू ठेवणं. आपल्याकडे पाणी एवढं नाही आहे, पुण्यात आहे पण इतर ठिकाणी नाही आहे. 20 सेकंद म्हणजे साबणाचा फेस चांगला 20 सेकंद पूर्ण आपल्या हातावर, कारण त्यातला साबणाचा जो फेस आहे, साबण आहे त्यातलं केमिकल, त्याने ते विषाणू मरतात, पाण्याने नाही. तर पाण्याचा मुद्दा नाहीये, साबणाचा फेस करून सगळं पूर्णपणे सगळ्या बाजूने 20 सेकंद आपला हात धुवायचा आणि मगच आपण घरातला माणूस असो, मोलकरणी असो, कोणी स्वयंपाकवाली बाई असो, त्यांनी पहिली गोष्ट करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुठलीही, आपण जे पेशंट आपल्या घरामध्ये असेल त्याची फार वेगळी काळजी घ्यावी. त्याच्याबद्दल मी आता बोलत नाही. आता मी असं बोलतो की कोणाला काही त्रास नाहीये, नॉर्मल आपलं सगळं. आपल्या घरी कोणी मित्र आला तरी त्या मित्राला म्हणायचं की बाबा जा पहिल्यांदा स्वच्छ साबणाने हात धुवून घे, असं आपल्याला पथ्य पाळायला पाहिजे. डॉक्टर, एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर जे कोरोनाचे संशयित होते पण आता त्यातनं ते बाहेर पडलेले आहेत, त्यांना जरा बोलायचं. एक प्रेक्षक आपल्याबरोबर. हा, बोला, आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे, जेव्हा आपण परदेशातून भारतात येतो तेव्हा वातावरण बदलामुळे बऱ्याच वेळा ताप येतो किंवा सर्दी असते, कफ असतो, ज्याच्यामुळे आपण जवळच्या क्लिनिकमध्ये गेलो तर आजकाल संशयाच्या सुविधा बघितलं जातं, डॉक्टर अटेंड करत नाहीत किंवा 108च्या अँब्युलन्सला फोन लावला तर तिकडूनही अटेंड केलं जात नाही. तर अशा वेळेस म्हणजे एक भीती पण आहे की मी नायडूला गेलो आणि तिथे जर मला ऍडमिट करून घेतलं आणि मी पॉझिटिव्ह झालो तर अशा वेळेस कुठल्या संस्था आहेत का जिथं आमच्यासारखी लोक जाऊन स्वतःचे टेस्ट करून घेतील? नाही, मला काय वाटतं की आपलं कर्तव्य आहे, अजिबात तुम्ही कोणी सुद्धा गिल्ट बाळगू नये. कोणी परदेशातून आलेल्या माणसाला जर काही विषाणू लागण झाली त्याचा काहीच दोष नसतो. परंतु हे जर एकदा मान्य केलं आणि कोणीही त्यांच्याशी असं वाईट टाकल्यासारखं वागू नये. पण मी असं सगळ्यांना सांगेन की ज्याला कोणाला संशय येईल, म्हणजे डॉक्टरला येईल किंवा स्वतःला येईल तुम्हाला, तुम्ही सरकारी यंत्रणेमध्ये जायलाच पाहिजे आणि सरकारी यंत्रणेमध्ये ते टेस्ट करतील आणि टेस्टमध्ये आपण जर पॉझिटिव्ह सापडलं तर 100% तिथले जे विलगीकरणाचे जे त्यांनी जे व्यवस्था केलेली आहे
त्याला आपल्याला सामोरं जायलाच पाहिजे. ते आपल्या हिताचं आहे, समाजाच्या हिताचं आहे. त्याच्यामुळे सरकारी रुग्णालयामध्ये जाणं, ज्याला आजार आहे किंवा शक्यता आहे, याला पर्याय नाही. प्लीज तिथे अर्थात व्यवस्था चांगली असली पाहिजे, तिथे किमान काही काळजी घेतली पाहिजे, तिथे स्वच्छता पाहिजे, हे आपण म्हणून सध्या तरी त्याची तयारी केली आहे. आता ह्याच्या उद्या दसपट पेशंट आल्यानंतर काय होईल मला सांगता येत नाही. परंतु प्लीज सरकारी रुग्णालयाला टाळू नका. आज सरकारी रुग्णालय हाच तुमचा चांगला हे आहे, तिथेच तुमची शंका निरसन होईल. आणि तुम्हाला जर सिम्पटम्स असतील तर तुमची जर टेस्ट केली त्यांनी, बाकी कुठे करून मिळणार नाही, तर टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला तर तुम्ही सगळ्या लोकांना दाखवू शकता ना माझा निगेटिव्ह रिपोर्ट आहे म्हणून. दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे. आपल्याबरोबर आणखीन आणि काही डॉक्टर लोक जर तुम्हाला टाळत असतील तर योग्य नाही आहे. हां, आपल्याबरोबर अपर्णा वाघमारे आहेत डॉक्टर. त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. हा बोला अपर्णा. हा हॅलो. हा बोला. बोला. हा माझा प्रश्न असा आहे डॉक्टर, की आपण दैनंदिन ज्या वस्तू घेतो म्हणजे भाजीपाला वगैरे, दुधाच्या पिशव्या, म्हणजे आपल्याला रोज जे लागतं त्याच्यावर सुद्धा हा व्हायरस असू शकतो का? म्हणजे जे बाहेरून आपल्याला कुठून कुठून येतं काही मला तर माहिती नाहीये, मार्केटमध्ये मसाले वगैरे असे, त्याच्यावर सुद्धा हा असू शकतो का? नाही, आपण एक तर स्वयंपाकासाठी जे वापरतो ते आपण शिजवून घ्यावं. त्याच्यामुळे शिजवलं की ते व्हायरसच मरतील. आणि त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. आता समजा तुमच्याकडे तुम्ही दुधाची पिशवी आणली तर मी असू शकतं त्याच्यामध्ये बाहेर, पण घाबरायचं नाही. ती दुधाची पिशवी बाहेरून धुवायची आणि दूध काढून घ्यायचं आणि त्या पिशवी साबणाने स्वच्छ धुवून टाकायची 20 सेकंद. साबण लावला की विषाणू मरतात, हे लक्षात. साबण हे अतिशय साधं पण चांगलं औषध आहे. आणि ते स्वच्छतेचा मुद्दा नाही त्याच्यामध्ये अशी काही एक रासायनिक तुम्ही सांगत बसत नाही, त्याची एक रासायनिक क्रिया अशी आहे साबणाची की ज्याच्यामुळे व्हायरसेस निष्प्रभ होतात, मरतात. आणि म्हणून जे काही तुम्ही आता आपण काही भाजीपाला साबणाने धुवू शकत नाही, पण भाजीपाला आपण शिजवून खाऊ शकतो. त्यामुळे त्याचं घाबरू नका. आणि आपल्याबरोबर डॉक्टर पुढला फोन आहे. उमेश आहेत आपल्याबरोबर फोनवरती बदलापूरवरून. उमेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला उमेश. सर, मी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. हॅलो. हा बोला. सर, मी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. तर मला कालपासून थोडा म्हणजे घसा खूपच त्रास होतोय. आणि परत काल ताप बी थोडा होता. आता ताप कमी आहे. आणि तर मला थोडं भीतीच वाटत. नाही, तुम्ही ताबडतोब बघा, तुम्हाला कोरोनाची लागणं शक्यता खूप कमी आहे, पण तरी तुम्ही हे 2 त्रास जे झालेले आहेत ते सांगून तुम्ही सरकारी जी केंद्र सरकारने जाहीर केलेली आहेत त्या केंद्रामध्ये जाऊन तुमचं सगळे जे काय आहे ते सगळं, आता मी इथे तुम्हाला टी व्हीवर नाही सांगू शकत, तुमचं नीट छाननी करतील, तुमचा सगळा जुना इतिहास बघतील आणि मग तुम्हाला ते ठरवतील तुमच्या टेस्ट करायची की नाही. आणि टेस्ट केली, तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तुम्ही निश्चिंत व्हाल आणि तुम्हाला योग्य तो सल्ला मिळेल. अजिबात घाबरू नका. घाबरून काहीच होत नाही. आणि परत सांगतो की 98% पेशंट हे आपोआप बरे होतात, त्यांना काहीच करावं लागत नाही. क्रोसिनची गोळी घे, कुठेतरी खोकल्यावरचं औषध घे, याच्यातून 98% बरे होतात. जे काही विशेषतः जे तरुण लोक आहेत त्यांच्यामध्ये तर जवळजवळ कोणी फारसं दगावतच नाही. त्यामुळे अजिबात घाबरू नका. माझ्यासारख्या म्हाताऱ्याला घाबरायला पाहिजे, तुमच्यासारख्या तरुणांना घाबरायचं काहीच कारण नाही. डॉक्टर, तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा. बरेचसे फोन येत आहेत, खरं तर प्रश्न आहेत, माझे काही प्रश्न आहेत ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तुमच्याही काही सूचना असतील. वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेकनंतर ही चर्चा सुरू राहील. पण फोन करा, आपल्या मनातले प्रश्न विचारा आणि घाबरून जाऊ नका. आवश्यक ती काळजी घेतली त्या आजारापासून आपण दूर राहू शकतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण चर्चा करतोय डॉक्टर फडकेंशी. साथी सहित संस्थेचे समन्वयक. साथीच्या आजारांना घेऊन त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि त्यासाठी आपण काय करायला हवं या विषयाला घेऊन ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, नुकताच रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला, तो म्हणजे की आपले ब्लँकेट्स देखील प्रवाशांनी सोबत घेऊन यावे. त्यांना जर प्रवास करायचा असेल तर आम्ही आमचे ब्लँकेट्स देणार नाही. दुसरा मुद्दा की त्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत की वारंवार आपण ट्रेनचं निर्जंतुकीकरण करा, तसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पण हे झालंय की नाही झालंय, कसं लक्षात घेतलं पाहिजे, हे कसं कळेल आपल्याला? नाही, मला नाही वाटत की सामान्य नागरिक काय तसं बघू शकतो. त्यांनी निर्जंतुकीकरण आता निर्जंतुकीकरण केलं समजा तर त्या केमिकलचा आपल्याला डब्यात शिरल्यानंतर वास येईल.
त्यामुळे ते आपल्याला बघता येतं. आता हे किती परिणामकारक केले, काय केलं असं आपल्याला नाहीच. आपण विश्वास ठेवला पाहिजे की त्यांनी केलं असेल निर्जंतुकीकरण. आणि तो ब्लँकेटचा मुद्दा बरोबर आहे, कारण ब्लँकेट हे मधून पसरू शकतो आणि म्हणून त्यांनी आपापलं ब्लँकेट वापरावं. हे काही म्हणजे ते धुत असतील किंवा त्याची स्वच्छता करत असतील, पण या काळामध्ये प्रत्येकाने आपापलं ब्लँकेट वापरावं. आणि आता काय उन्हाळा सुरू झालेला आहे, हे काय मला चुकीचं वाटत नाही. हा मुद्दा बरोबर आहे. डॉक्टर आपल्याबरोबर महेश बट्टे आहेत मुंबई बोरिवलीवरनं. त्यांना प्रश्न विचारायचा आपल्याला. महेशजी आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. हॅलो सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोरोना म्हणजे हॅलो हा बोला. हॅलो कोरोना म्हणजे फक्त कफावर असतो ना, सर्दी खोकला आणि ताप, तर आपण त्याच्याबद्दल आयुर्वेदिक काय ट्रीटमेंट घेऊ शकतो? आता काय म्हणजे काय रामाची सीता कोण असं विचारासारखं आहे. पेपर आपण वाचतोय, टी व्हीवर बातम्या सांगतोय, त्याच्यामुळे अनेक वेळा सरकारने जाहीर केलेले आहे. आता तर आपल्या आरोग्यमंत्र्यांनी 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे की जर कोणी करोनाचे विषाणू मारायला कोणी औषध आणून दाखवेल तर. हे सगळं खोटं आहे. कुठलंही औषध आज आपल्या हातामध्ये करोनाचे विषाणू मारायला नाही आहे. पण बाकी उपचार करायला जसं आपण क्रोसिनची गोळी घेतो, ठसका कमी करायला औषध घेतो, तर ते उपचार आपल्याकडे आहेत. पण प्लीज डोक्यातून समज काढून टाका की आपल्याला कुठल्या तरी आयुर्वेदिक, कुठल्या तरी होमिओपॅथिक औषधाने किंवा कुठल्या तरी नवीन ॲलोपॅथिक औषधाने आपल्याला काहीतरी त्याच्यावर उत्तर सापडेल. असं नाही होणार आहे. येथे अनेक महिने आपल्या हातामध्ये कुठलंही औषध असणार नाही आहे. त्याच्यामुळे विषाणू मारणारं कुठलंही औषध नाही आहे, हे लक्षात ठेवा. डॉक्टर आपल्याकडे पुढला फोन आहे. अरुण भगरे आपल्या बरोबर आहेत मुंबईत. अरुणजी आपला प्रश्न विचारा. हा मी नमस्कार डॉक्टर. हा बोला. आता म्हणजे खेडे विभाग आहे पुसद म्हटल्यावर. आता प्रत्येकाच्या घरी गाई, म्हशी, जनावर, बैल, कुत्रा, मांजर हे सगळे पाळीव प्राणी आहेत. यांच्यापासून काही धोका आहे का आपल्याला? अजिबात नाही, अजिबात नाही. काय काळजी करू नका. कारण बऱ्याच वेळेस डॉक्टर काही लोक तर आपली जनावरं सोडून देत आहेत, ह्याही घटना घडताना दिसत आहेत. नाही नाही, फार चुकीचं आहे. अजिबात जनावर सोडायची काही गरज नाही. दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मांसाहाराने हा आजार वाढत नाही. त्याच्यामुळे काय मध्ये मी जे ऐकलं की लाखो पिल्लं गाडली, लाखो अंडी वाया घालवली, हे सगळं चुकीचं आहे. कुठल्याही सुरुवात त्याची चीनमध्ये झाली एका विशिष्ट प्रकारच्या मांसाहाराने, पण आता भारतामध्ये त्याचा काहीही संबंध राहिलेला नाही आहे. कुठले अन्नपदार्थ आपण शिजूनच खावेत, एवढाच फक्त मुद्दा आहे. त्याच्यामुळे कृपया मांसाहाराशी याचा अजिबात कोणी संबंध जोडू नये. फोन लाईनवरती आपल्यासोबत डॉक्टर अश्विनी आहेत, आपल्या एका प्रेक्षक. अश्विनी आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्कार डॉक्टर, मी अश्विनी सन्यासी बोलते. माझा प्रश्न असा आहे, जर सर्दी आणि खोकला जर आपल्याला असेल तर तो कोरोना समजायचा का? हे मगाशीच मी याचं उत्तर दिलेलं आहे की आपल्याला सर्दीपासून सुरुवात झाली असेल आणि आपल्याला अनेकांना माहीत असतं की आपल्याला कुठल्या प्रकारची सर्दी, आपल्याला जी नेहमीची सर्दी अनेकांना होते. काही लोकांना, माझ्यासारख्या माणसाला ॲलर्जिक सर्दी होते, प्रचंड शिंका येतात, टपटप नाकातून पाणी गळतं. अशा प्रकारची आपली जी नेहमीची सर्दी, जी तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला कुठली सर्दी होते, तर त्या सर्दीमुळे ती काही कोरोनाची सर्दी नाही आहे. अगदी 90-95% पेशंटला कोरडा खोकला आणि ताप येतो. त्यामुळे कोरडा खोकला आणि ताप असेल तरच आपल्याला कोरोनाची भीती बाळगायला पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की सर्दी नाहीच होत कोणाला, पण सध्या आपण व्यवहारामध्ये असं ठरवू. आणि काही शंका आली तर आपण नका निर्णय स्वतः घेऊ की मला कोरोना आहे, मला कोरोना नाही. जवळच्या डॉक्टरला भेटा आणि मग ते निरनिराळे प्रश्न विचारून तुमचं काय आहे त्यातला शक्यता काय ते बघतील. त्यांना जरा जास्त शंका आली तर तुम्हाला सरकारी डॉक्टरकडे पाठवतील आणि तिथे तपासणी केल्यावरच तुमचं निदान होईल. त्याच्यामुळे आपण स्वतः काहीतरी निर्णय घेणे चुकीचं आहे. फक्त नेहमीची जी आपली सर्दी असते त्याला लगेच कोरोना म्हणून घाबरू नका. कोरडा खोकला आणि ताप असा जर आला तर मात्र ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर आपण अधिक चर्चा करणार आहोत. बरेचसे फोन आपल्याकडे येतात, वेगवेगळे प्रश्न आहेत खरं लोकांचे. आणि माझा देखील एक प्रश्न जो ब्रेकनंतर मी आपल्याला विचारणार आहे की या आजाराचं स्वरूप हे येणाऱ्या काळात मोठं असू शकतं आणि याची शक्यता नाकारता येत नाही. पण आता सरकारने देखील भविष्यातल्या कुठले प्लॅन्स किंवा ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो हे तयार ठेवणं आवश्यक आहे. घेऊयात एक ब्रेक. ब्रेकनंतर ही चर्चा सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि आपण पुन्हा एकदा ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत कोरोना आणि त्या संबंधातील उपाय आणि भविष्यात आपण काय लक्षात घेतलं पाहिजे या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन डॉक्टर फडके आपल्याबरोबर आहेत. नांदेडवरनं आनंद आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा. आनंदजी, आपला प्रश्न विचारा. बरं, त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही. डॉक्टर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की सुरुवातीला इराणमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या आठवड्यामध्ये 2 रुग्ण सापडले. मग दुसऱ्या आठवड्यात ही संख्या 120 वरती जाऊन पोहोचली आणि त्यानंतरची आकडेवारी जर आपण बघितली तर हे किती धक्कादायक आहे, हे किती वेगाने पसरू शकतं हे आपल्याला लक्षात येत आहे. पण हे वाढू शकतं, ते वाढू नये हे खरं तर खबरदारी आपण घेतोय, पण तशी शक्यताही नाकारता येत नाही. सरकारने देखील काय उपाययोजना भविष्यातल्या तयार ठेवायला हव्यात असं आपल्याला वाटतं? नाही, सरकारने एक चांगली गोष्ट केली की परदेशात येणाऱ्या लोकांवर त्यांनी व्यवस्थित वेळेवर लक्ष ठेवून त्यांच्या कॉन्टॅक्टसुद्धा स्ट्रेस केलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. नंतर आता महाराष्ट्रामध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांनी आता जे आपण सगळं तुमच्याच बातम्यामध्ये आलं की सगळ्या प्रकारच्या सामाजिक आणि हे सगळे समारंभ रद्द करायला सांगितलेले आहेत. हे सगळं चांगले घेतलेले, कारण त्याच्यामागे काही लोकांना वाटतं हे उगीचच काहीतरी करतं, असं नाही आहे. ताक फुंकून प्यायला पाहिजे. खूप वेगाने सगळ्या जगभर साथ पसरलेली आहे आणि त्या सगळ्या साथीचा असा अनुभव आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त 4 देशांमध्ये जिथे साथ आटोक्यात आली काही प्रमाणामध्ये, तिथे सरमिसळ समाजातली एकदम त्यांनी तर बंदच केली, म्हणजे जवळजवळ 80% बंद केली. चीनमध्ये 100% काही भागात बंद केली. तसं केलं तरच ती साथ आपल्याकडे आटोक्यात येऊ शकते. आता भारतामध्ये एवढं करणं भयंकर अवघड आहे. सुदैवाने आपण थोडंसं लवकरही जागे झालेलो आहोत, परंतु त्या पद्धतीचे सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत आणि आता काल मी आता तुमच्याच बातमीमध्ये ऐकलं की व्यापाऱ्यांनी सुद्धा 3 दिवस इतर सर्व दुकानं बंद ठेवायचं ठरले. हे सगळे जे काही उपाय चाललेले ते अतिशय आवश्यक आहेत. कदाचित ते अनावश्यक होते असं नंतर जर लक्षात आलं तरी सुद्धा मी त्याचं स्वागत करेन, कारण हा आजार खूप वेगाने पसरतो. दगावण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी सुद्धा संख्या त्याची खूप जास्त होऊ शकते आणि आपल्या हॉस्पिटल्स जेवढी इटली आणि इतर देशामध्ये जेवढी हॉस्पिटलची सोय आहे तेवढी सोय आपल्या देशामध्ये एवढे हॉस्पिटल बेड नाही आहेत. सरकारी काय खाजगी काय सगळी बेरीज जरी केली तरी आपल्याकडे तेवढे नाही आहेत हॉस्पिटल्स. त्याच्यामुळे युरोपमध्ये वेगळा अनुभव आला आहे, तो लक्षात घेऊन आपण खूप मोठी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता सरकारने जे टेस्टिंगवर फारच मर्यादा आणलेली आहे, म्हणजे खोकला ताप, कोरडा खोकला आणि ताप असं लक्षण असेल आणि परदेश प्रवासाचा काही संबंध नसेल तर सरकारी केंद्रामध्ये तपासणी होत नव्हती. तर आता मात्र मला वाटतं हे धोरण बदलायला पाहिजे, कारण खोकला ताप घेऊन येणारे जे पेशंट असतील किंवा ज्यांना न्यूमोनियासारखा आजार खाजगी हॉस्पिटलमध्ये झालेला आहे, तिथल्या डॉक्टरांना शंका आली की हा कदाचित न्यूमोनियासारखा असेल, कोविड न्यूमोनिया असेल, म्हणजे कोरोना असेल, तर अशा केसेस जर रिफर झाल्या तर त्यांची तपासणीसुद्धा करायला पाहिजे. कारण तपासणी जर कमी केली तर होईल असं की रोग आहे पण आपल्याला लक्षातच आला नाही आणि मग तो रोग काय आपण नाही म्हटल्यानंतर तो थांबत नाही ना, तो उफाळून येतो आणि मग ते अंगावर पडायला लागतील सगळे रुग्ण. हे थांबायचं असेल तर सरकारने ह्यापुढे आपलं धोरण बदलायला पाहिजे की टेस्टिंग हे जास्त जोरदार करायला पाहिजे. त्याचे असलेले किट्स कमी पडत असतील तर ते मोठ्या प्रमाणावर त्याची काहीतरी सोय करायला पाहिजे, पण टेस्टिंगचं प्रमाण निश्चितच आपल्याकडे वाढवायला पाहिजे, तरच मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे सरकारने अधिक मोठ्या प्रमाणावर माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण आता त्यांनी जो ॲक्ट जाहीर केलेला आहे त्या ॲक्टनुसार सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठल्या पद्धतीची माहिती कोरोनाबद्दल पसरवणं हा गुन्हा ठरलेला आहे. म्हणजे आत्ता आपण जे मुलाखत घेतो हा सुद्धा गुन्हा ठरतो एका अर्थाने. तर असं करून काहीच होणार नाही. मग वेगळ्या प्रकारची बंधनं घातली पाहिजेत की जे काही तुम्ही सांगाल, आणि मी जे सांगतो ते माझं स्वतःचं मनाचं काहीच सांगत नाही. हे सगळं जगातल्या ज्या मान्यवर संस्था आहेत, वैज्ञानिक संस्था, त्यांनी जे सांगितलं इंग्लिशमध्ये तेच मी मराठीमध्ये सांगतोय की सरकारी अधिकाऱ्यांकडून जे आलेलं आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सारख्या संस्थेकडून आलं तेच मी सांगतोय. त्याच्यामुळे असं बंधन तुम्ही घालू शकता सोशल मीडियावर की हे जे अधिकृत आणि हे रिनाऊंड संस्था आहेत सगळ्या जगातल्या, त्यांच्या सोडून बाकीचं कोणाला काहीच तुम्ही सांगत असाल तर हे व्हेरीफाईड नाही आहे, हे प्रमाणित संस्थांकडून आलेलं नाही, एवढं त्या माणसाने स्वतः त्याच्यामध्ये लिहिणं बंधनकारक करू शकतो. चुकीचं ठरू शकतं. बरोबर डॉक्टर, आपण आणखीन याबद्दल बोलणार आहोत, पण यानंतर वेळ झाले की ब्रेकची, आणि ब्रेकनंतर काही फोन आहेत आपल्याबरोबर प्रेक्षकांचे, त्यांचे प्रश्न आहेत ते आपण घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोना शंकांचं समाधान या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. नवी मुंबईतनं एक फोन आपल्याबरोबर आहेत, प्रेक्षकांनी फोन केलेला आहे. पद्माकर स्वामी आपल्यासोबत आहेत. पद्माकर, आपला प्रश्न विचारा. सर, पद्माकर स्वामी बोलतोय, नवी मुंबई ऐरोलीमधून. मला एक सांगायचं, आता डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं
की आपण एखादं अन्न वगैरे शिजवून खाऊ, त्यावरती कोरोना असेल तर तो मरून जाईल. पण माझा हा प्रश्न आहे की हॅलो, हा बोला. हा माझा असा प्रश्न आहे की बाकीचं सामान जे आपण घरामध्ये आणून ठेवतो हा. किंवा आणून ठेवलेलं आहे, गहू असेल, तांदूळ असेल, साखर असेल, तर बरोबर. त्याला तर आपण निर्जंतुकीकरण कसं करायचं किंवा म्हणजे त्याच्यावरती कोरोना व्हायरस येणार नाही का? एक लक्षात घ्या की आता जे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी बाटल्यामध्ये बंद आहे, डब्यामध्ये बंद आहे, त्यात तर कोरोना व्हायरस जाऊ शकत नाही. आता तुम्ही जे नवीन ह्याच्या पुढे जे आणाल त्याच्यावर सुद्धा एक लक्षात घ्या की तो खोकल्यातून बाहेर पडतो. ते त्याच्यामध्ये म्हणजे पाकिटामध्ये ते बंद पाकिट फोडण्याच्या आधी तुम्ही किंवा ते पाकिट तुम्ही मोकळं करा, आतल्या धान्यावर काही सुद्धा कोरोना व्हायरस पडत नाही. आणि वरचं पाकिट तुम्ही धुवून टाका आणि फेकून द्या. मला हा काही फार मोठा व्यावहारिक प्रश्न वाटत नाही आहे. नवीन जे येतं सामान त्याचाच फक्त प्रश्न आहे. परंतु जे जुनं सामान आलेलं आहे त्याच्यावर 14 दिवसापूर्वी जर आलं असेल ते, तर जे कोणी कोरोना व्हायरस पडले असतील तर ते म्हणजे 14 दिवसाच्या आधी पडतच नव्हते, आता पडायला लागलेले आहेत. आणि व्हायरसेस हे फार काळ तिथे जिवंत राहत नाहीत. त्याचा अर्थ किती तास राहतात ह्याच्याबद्दल एवढी 100% खात्रीशीर माहिती नाही, पण सहसा साधारणतः 12 ते 24 तासामध्ये बहुसंख्य व्हायरसेस मरतात, हेही लक्षात घ्या. काही ठिकाणी ते काही वेळ काय असं आलं आहे की 2-4 दिवसापर्यंत सुद्धा जिवंत राहतात. परंतु ती कृपया भीती बाळगू नका. मुख्य म्हणजे सामाजिक चलनवलन कमी करा, सामाजिक सरळ मिसळ कमी करा, जिथे आवश्यक आहे तिथे 3 फुटाचं अंतर ठेवा. हे जर आपण केलं आणि वारंवार स्वच्छ 20 सेकंद साबणाने हात धुवा, या ज्या गोष्टी आपण केल्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करूया आणि सरकार ज्या काही सूचना देईल त्याला सहकार्य करूया. आणि म्हणून मला परत परत सांगावं की सरकारने ज्या काही आत्तापर्यंत सूचना दिलेल्या आहेत ते अधिक वारंवार द्यायला पाहिजे, ते देणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. आणि आज कसं होतं, माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स किंवा आणखी तर काय काय डॉक्टर्सही सांगतायत, त्यापेक्षा अधिक चांगलं राहील की वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रोफेसर लोकांनी सांगावं. प्रोफेसर लोकांनी काय सांगायचं ते सरकारने त्यांना सांगावं. पण लोकांना रोज माहिती कळली पाहिजे आणि लोकांच्या शंका अधिकृतरित्या शंका निरसन व्हायला पाहिजे. आज जो काही फ्लो आहे सरकारी माहितीचा तो एका दिशेनेच चाललेला आहे. बरोबर. तुम्ही आता जे प्रश्न मला विचारले ते जर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला विचारले आणि त्याने जर, मी दिलेली माहिती सगळी शास्त्रीयच आहे, ती सगळी सरकारी आणि अधिकृत जगातल्या वेगळ्या संस्थांनी केलेल्या माहितीच्या मी बोलतोय. परंतु मला एक सांगायचं की माहिती लोकांना पुरेशी द्यायला पाहिजे, तरच अफवांचं प्रमाण कमी होईल, किंवा त्या अफवांचा लोकांचा विश्वास कमी होईल आणि जर लोकांच्या सरकारकडे मनातल्या माहिती- प्रश्नांची उत्तरं पण मिळतील खरं तर. डॉक्टर आणखीन आपण बोलणार आहोत, पण आणखीन एक अपील सगळ्या प्रेक्षकांना की मुलांना सुट्ट्या मिळालेल्या आहेत, सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून, पण मुलं मैदानावरती खेळण्याकरता गर्दी करताना दिसत आहेत, ते करू नका. कारण गर्दी ही टाळणं फार आवश्यक आहे, त्यातली प्रमुख सूचना आहे. आणि आपण समजताय तेवढं ते सोपं नाही. डॉक्टरांनी आता नुकतंच सांगितलं की हा आजार फार मोठ्या पद्धतीने फैलावू शकतो, पण जर आपण खबरदारी घेतली, गर्दी नाही केली, तर आपण या आजाराला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. त्यामुळे पुढल्या महिन्यात वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे मैदानावरती जाणं, खेळणं हे टाळा, घरात बसा, अभ्यास करा, हे फार महत्त्वाचं आहे. यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोना शंकांचं समाधान या विषयाला घेऊन आज आपण चर्चा करतोय. ब्रेकनंतर थेट मी पुन्हा एकदा डॉक्टरकडे जातोय. डॉक्टर, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, पण 2 मुद्दे. 20 रुपयांच्या मास्कनं संरक्षण होईल का, आणि मास्क किती वापरायचा, आणि तो डस्टबिनमध्ये टाकायचा का, आणि जाता जाता आपण काय अपील कराल? नाही, मी मगाशीच सांगितलेलं आहे की मास्क हा फक्त पेशंट्सना उपयोगी आहे, त्यांच्यातून पडणारे विषाणू बाहेर पसरू नये म्हणून. नंबर 2, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी उपयोगी आहे, किंवा घरामध्ये जर कोणी रुग्णाची काळजी घेत असेल त्यांच्यासाठी उपयोगी आहे. थोडक्यात विषाणूचा जो स्रोत आहे त्याच्या जवळपास सगळे त्याच्यावर आपल्याला बंधन घालण्यासाठी मास्कचा खरा उपयोग आहे. बाकी रेल्वे आणि बसच्या क्राऊडेड वस्तीमधून जाणाऱ्या लोकांना सुद्धा घरगुती मास्क उपयोगी आहे. बाकी कोणीही मास्कच्या मागे कृपया लागू नका. आणि मास्कला आपण सारखा हात लावतो आणि मग विषाणू जे इकडे तिकडे पसरलेले असतात ते आपण उचलून नाकामध्ये घालतो. त्यामुळे मास्क लावणं हे जास्त धोकादायक ठरू शकतं, हे लक्षात घ्या. आता जाता मला 3च मुद्दे मांडायचे आहेत. सरकारने काय करावं, मी लोकांनी सांगितलं. जे पहिली गोष्ट म्हणजे टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे. नंबर 2, ज्यांचं जे पोट रोजच्या मजुरीवर अवलंबून आहे, नुसतं हातावर नाही,
3 दिवस मजुरीला नाही गेलं तर चूल पेटण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा लोकांसाठी सरकारला काहीतरी खास उपाय योजावे लागतील. आता वेळ नेहमी सांगत नाही आहे, परंतु ज्याला म्हणतील रेशनिंग फुकट करा, मनरेगामधल्या लोकांना वेळ बिनपगारी बिनकामाचे पैसे द्या, अशा बऱ्याच गोष्टी करता येतील. हे केवळ तात्पुरतं आहे, 2 आठवड्यासाठी आहे, पुढे आपल्याला बघता येईल. हे जर आपण केलं आणि त्याच्यामुळे असं नको व्हायला की तुम्ही कर्फ्यू जाहीर कराल शहरामध्ये आणि ज्यांना रोजच्या रोज मजुरी मिळाल्याशी त्यांचा संसार चालत नाही त्या लोकांनी घरी उपाशी राहायचं. असं नाही करता येणार, सरकार करणार नाही असं मला आशा आहे. आणि म्हणून मला ह्या माध्यमातून परत सांगावं वाटतं की टेस्टिंग वाढवा आणि गरिबांचा विचार करा. या 2 गोष्टी केल्या तर सरकारचं कर्तव्य. आणि माहिती लोकांना पुरवली पाहिजे. जास्तीत जास्त वेळा जास्तीत जास्त लोकांकडून अधिकृत माहिती पोहोचवा, म्हणजे अफवांचं पीक कमी होईल. ह्या 3 गोष्टी मला मुद्दामून सांगाव्याशा वाटतात. धन्यवाद डॉक्टर या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. फार महत्त्वाचे प्रश्न होते आमच्या मनामध्ये, शंका होत्या, ज्या खरं तर ज्याचं निरसन आणि त्याची उत्तर आपण देऊ केली. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंदर बघूया. कोरोनामुळे भीती वाढू नये यासाठी सरकारकडून मोठी जनजागृती सुरू आहे. आता या जनजागृतीमध्ये मुलंही सहभागी झालेत. पुण्यातल्या मुलांनी कोरोनाचा मुकाबला कसा करायचा या विषयावर तयार केलेलं गीत सध्या चर्चेचा विषय बनलाय. कोरोना धोकादायक असला तरी भीती बाळगू नका असं आवाहन ही मुलं आपल्या गाण्यातून सर्वांना करतायत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी काय करायला हवं हे देखील त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या सुश्राव्य गाण्यातून सांगितलंय. जो तुमको बुखार हो तो मास्क पहन लो, खुद को लोगों से अलग रखो, जो हो जाए सर्दी तो लोगों से दूरी और मास्क पहनना ना भूलना, डरो ना डरो ना डरो ना, कोविड-19 से डरो ना. कोरोनाच्या भीतीनं अनेकांनी चिकन खाणं सोडलंय. त्यामुळे नेमकं काय करायचं हेही या गाण्यातून सांगण्यात आलंय. चिकन खाना नहीं है बुरा, बस अच्छी तरह से पका के लेना, खुद नहीं डरना और ना डराना, छींकते खांसते आम यूज करना, डरो ना. नागरिकांमधली कोरोनाची भीती दूर व्हावी यासाठी वैशाली बोधनकर यांनी हे खास गीत लिहिलं. तसंच मुलांकडून तयारी करून घेत गाणं गाऊनही घेतलंय. ह्या मुलांच्या बरोबर ह्या मुलांनी अजून त्यांच्या मित्रांना सांगितलं आणि गाण्याच्या रूपात मुलांना खूप चांगलं लक्षात राहतं. तर आता मुलं पण 20 सेकंद तर खरं बार हात धुणं म्हणजे ते गाण्याच्या रूपात आणि ते ॲक्शन पण करतील. त्याच्यामुळे म्हणजे ते अप्लाय पण करतील त्यांच्या डेली लाईफमध्ये. तर म्हणून मला असं वाटतं की इट विल डेफिनेटली वर्कआउट. आणि पोरं मुळात हॅप्पी आहेत आणि त्यांना पण वाटतंय की नॉट ओन्ली मी, मुलांना पण वाटतंय की आपण पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, आपण पण जनजागृतीसाठी काहीतरी करतोय. तर दे आर व्हेरी हॅपी. प्रबोधनपर या गाण्यासाठी 10 मुलांच्या चमूनं मेहनत घेतली. अगदी मुलांनीच संगीतही दिलं आणि गायनही करून लवकरात लवकर हे गाणं तयार केलंय. ही मुलं त्यांच्या YouTube चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवरील गाणी अपलोड करत असतात. आमचं चॅनल आहे तेजस्विनी म्युझिक. तर आम्ही बरेच काही गाणी टाकत असतो. सगळ्यात आम्ही सुरू केलं रिपब्लिक डे सॉंग्सनी सुरू केलं आमचं चॅनल. आणि मग या गाण्यावर आम्ही एंड केलो. आता आम्ही बरीच गाणी टाकणार आहे. बच्चे खुश होते तुम्हारे परफॉर्मेंस से? हाँ, दोस्त खुश होंगे ऐसा लगता है.
कोरोनाचा धसका घेऊन घाबरण्याऐवजी सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न केले तर कोरोनाला हरवता येणं शक्य आहे, हाच संदेश या मुलांनी त्यांच्या या गाण्यातून दिलाय. कोविड-19 से डरो ना, डरो ना, डरो ना, डरो ना. पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, पण विद्यार्थी खेळण्यासाठी मैदानावरती गर्दी करताना दिसत आहेत. गर्दी करू नका, गर्दी टाळा, कारण गर्दीच्याच माध्यमातून या साथीच्या आजाराचा फैलाव होत असतो. घरात बसणं म्हणजे शिक्षा समजू नका. पुढल्या महिन्यात आपली वार्षिक परीक्षा असणार आहे, त्यामुळे घरात बसून अभ्यास करा. इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.